दिल्ली ते मुंबई या कार्यक्रमात पाहूयात गेल्या आठवड्याभरातल्या काही ठळक घडामोडी। भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं। तसेच छत्रपती संभाजीनगर येथील SB कला आणि वाणिज्य महाविद्यालयात संविधान जागृती वर्षाच्या उद्घाटनपर सत्राला देखील उपराष्ट्रपतींनी संबोधित केलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पुण्यामध्ये पश्चिम विभागीय परिषदेच्या 27व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पुणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण फेज 2 अंतर्गत 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता आणि 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी वितरित केले। बंदरे जहाज बांधणी आणि लॉजिस्टिक क्षेत्र भारताच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। मुंबईत बंदरे जहाज बांधणी आणि लॉजिस्टिकवरील 12व्या द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे आयोजित भारत कॉलिंग कॉन्फरन्स 2025चं उद्घाटनही करण्यात आलं। 2030 पर्यंत 500 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निधी उभा करणं महत्त्वाचं असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे। मुंबईत आयोजित केलेल्या नवीकरणीय ऊर्जेसाठी निधी उभारणी यावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते। देशातल्या बंदरांची कार्यक्षमता वाढवणं आणि व्यवसाय सुलभता यासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते एक देश एक बंदर प्रक्रिया उपक्रमाचा प्रारंभ मुंबईत करण्यात आला। कोळसा मंत्रालयाच्या वतीनं मुंबईत गुंतवणुकीच्या संधी आणि व्यावसायिक कोळसा खाणींचा लिलाव या विषयावर आयोजित रोड शो केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाला।